इथली जनता मालक आहे, परंतु इथले अधिकारी इतके मुजोर आहेत. अरे मी त्यांना इतके वेळा निवेदन दिली, ईमेल पाठवले, त्यांचे उंबरे शिजवले, परंतु त्यांना दया आली नाही. आमचा भाग ज्या वेळेला पाण्यासाठी कोरडा ठेवला जातोय त्याच वेळेला एका भागात कॅनॉल पूर्णपणे अडवून त्या पाण्याची चोरी केली जाते. बसणारे गप्प बसत असतील, परंतु आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी भांडणार, लढणार, ओरडणार. पाणी हे आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आमच्या माय भगिनी 44 टेम्परेचर असताना या मोर्चात आलेत. चिटफंडाचे घोटाळे बघितले, पण या देशात आता पाण्याचा घोटाळा सुद्धा व्हायला लागलाय. अरे आमचा शेतकरी रुग्ण घेऊन यावताच्या पाठीमागा असतो. अरे निसर्गानं आम्हाला कोपला तर निसर्ग आम्हाला मारतोय. ज्यावेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत्या त्यावेळेला तिथं पाण्याच्या मोठं पाणी वाहत होतं, पाण्याच्या मोठ्या चिळकांड्या उडत होत्या. अरे आता आमचा शेतकरी आक्रोशतोय. पिण्याच्या पाण्यासाठी तो अक्षरशः महाग झालाय. आज मान खटाव तालुक्यामध्ये पाण्याची अतिशय बिकट अवस्था आहे. जे या तालुक्याला पाणीदार केलं असं म्हणतायत किंवा हा तालुका पूर्णपणे दुष्काळमुक्त झालाय, त्यांना हा सवाल आहे की जर हा तालुका पाणीदार झालाय तर आज मान खटाव मधल्या बऱ्याचशा भागातला विहिरींनी तळका गाठलेला आहे. आज मानच्या उत्तर भागातल्या शेतकऱ्यांना टँकरनं पाणी प्यायला पुरवलं जातंय. आज त्यांना ती का वेळ आली? आज मानच्या पूर्व भागातल्या लोकांना अतिशय पाण्याची वाईट अवस्था आहे. मागच्या वर्षी आपण बघितलं असेल, आम्ही याच ठिकाणी शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा काढला होता, तोही पाण्यासाठी होता. आज हा जो शेतकऱ्यांचा मोर्चा आहे हा अतिशय शांततेनं मार्गाने काढलेला, संविधानिक मार्गाने काढलेला मोर्चा. या मोर्चामध्ये एकही घोषणा दिली नाही, परंतु शेतकरी मुका नाहीये. आम्ही घोषणा देऊ शकतो, आम्ही ओरडू शकतो, शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो, इतका शेतकऱ्यांचा आवाज मोठा आहे. परंतु आम्ही शासनापर्यंत आमचं म्हणणं मांडण्यासाठी आज हा मोर्चा काढलाय. आजचा हा मोर्चा इथल्या मातीचा जो आक्रोश आहे त्या आक्रोशाचा मोर्चा आहे. जी आम्ही कष्टानं पिकं लावली ती पिकं आज करपून चालले, त्या करपून चाललेल्या पिकांचा आज हा मोर्चा आहे. शासनानं धोरण आखलं, त्या धोरणानं आमचा शेतकरी उद्ध्वस्त झालाय, शेतकरी कर्जबाजारी झालाय. त्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचा आक्रोशाचा हा मोर्चा आहे. संविधानाचं 21वं कलम आम्हाला जगण्याचा अधिकार देतं. पाणी हे जीवन आहे. मग आमच्या मानच्या उत्तर भागाला आणि मानच्या पूर्व भागाला पाण्यापासून वंचित का ठेवलं जातंय? काय आम्ही पाप केलंय म्हणून आम्हाला वंचित ठेवलं जातंय? अरे संविधानाचं 14वं कलम सांगतं की कायदा पुढे सगळे समान आहेत. मग मानच्या जो पश्चिमेकडचा भाग आहे, खटाव तालुक्याचा काही भाग आहे, त्याला 2-2 पाण्याची आवर्तने मिळालेत आणि मानच्या पूर्व भागाला एकही पाण्याचं आवर्तन मिळालं नाही. मानचा उत्तर भाग आज पिण्याच्या पाण्यासाठी हंबरडा फोडतोय. हा तुझा भाव कशासाठी आहे? हा कुणाला अधिकार दिला? कशासाठी आमच्यावरती अन्याय करताय? हे जाब विचारण्यासाठी आज मोर्चा आहे. सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आहे, या देशातल्या सगळ्या संसाधनावरती इथल्या प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक शेतकऱ्याचा समान अधिकार आहे आणि या संसाधनावरती लक्ष ठेवण्यासाठी, त्याचं वाटप करण्यासाठी अधिकारी असतील, प्रशासन असेल, शासन असेल, हे विश्वस्त आहे. तुम्ही मालक नाहीये, इथली जनता मालक आहे, परंतु इथले अधिकारी इतके मुजोर आहेत. अरे मी त्यांना इतके वेळा निवेदन दिली, ईमेल पाठवले, त्यांचे उंबरे शिजवले, परंतु त्यांना दया आली नाही. आमचा भाग ज्या वेळेला पाण्यासाठी कोरडा ठेवला जातोय त्याच वेळेला एका भागात कॅनॉल पूर्णपणे अडवून त्या पाण्याची चोरी केली जाते. पाण्याची उघड चोरी केली जात असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. कुणाचं समर्थन आहे या चोरीला? कुणाचं संगनमत आहे या चोरीसाठी? अरे आमच्या हक्काच्या पाण्याची चोरी होत असताना तुम्ही का गप्प बसताय? बसणारे गप्प बसत असतील, परंतु आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी भांडणार, लढणार, ओरडणार. पाणी हे आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच, हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे. पाणी कुणाची जहागिरी नाही, पाणी कुणाची मालकी नाही, पाणी आमच्या मालकीचं आहे. ते आम्हाला हक्कानं मिळालं पाहिजे. आम्ही भीक मागण्यासाठी या ठिकाणी आलो नाही. आम्हाला कुणाचे उपकार नको आहे, कुणाची दया नको आहे. आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपण बघत असाल, आमच्या माय भगिनी 44 टेम्परेचर असताना या मोर्चात आलेत. आमची लहान लहान लेकरं सुद्धा सोबत आहेत. आमचा शेतकरी या 44 डिग्रीच्या टेम्परेचर मध्ये रस्त्यावरती उतरलाय. त्याला रस्त्यावर उतरायला या शासनानं, प्रशासनानं भाग पाडलंय. आजचा मोर्चा याच्यासाठी आहे. या मान तालुक्यात पाणी घोटाळा झालाय. आपण बघितला असेल, या देशात चारा घोटाळा बघितला,
स्पेक्ट्रम घोटाळा बघितला, वेगवेगळे चिट फंडाचे घोटाळे बघितले, पण या देशात आता पाण्याचा घोटाळा सुद्धा व्हायला लागलाय. आमच्या हक्काचं पाणी चोरणारी जमात सुद्धा या देशात जन्माला आली आहे आणि त्या जमातीला जाब विचारण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आम्ही आक्रोशानं सांगतोय, ओरडून सांगतोय, आम्ही पोट तिडकीनं सांगतोय. हा कुठल्या पक्षाचा मोर्चा नाहीये, हा शेतकऱ्यांच्या मातीचा आक्रोश आहे, हा आमच्या करपलेल्या पिकांचा मोर्चा आहे. शेतकऱ्याच्या जो उद्ध्वस्त झालाय शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कर्जबाजारी झालाय, त्याचा हा आक्रोश मोर्चा आहे. आम्ही निवेदन दिलेत, ईमेल दिलेत, अधिकाऱ्यांचे उंबरठे शिजवलेत, परंतु शेतकऱ्यांना कमजोर समजू नका. शेतकरी बैला मागे आसूड घेऊन फिरतो, जो आम्हाला महात्मा फुले यांनी सांगितलाय, जो अन्यायाच्या विरुद्ध उघडण्यासाठी आसूड आहे. आणि आमचा शेतकरी रुग्ण घेऊन यावताच्या पाठीमागा असतो. ही सगळी आयुध याच्यासाठी सांगायचे आहेत. आम्ही आज शांततेच्या मार्गाने आलोय, आम्ही आज मागणी करतोय, आम्ही आमचा हक्क मागतोय, पण तुमच्याकडे भीक मागत नाही. आम्हाला कमजोर समजू नका. जर आम्हाला आमचा हक्क दिला नाही तर आम्ही न्यायालयाची लढाई लढू, आणि तिथंही आम्हाला न्याय नाही मिळाला तर या सगळ्या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना सांगायचं आहे, ज्या प्रशासनाला सांगायचं ज्याने आमच्या हक्काचं पाणी चोरलंय, ज्यावेळी या देशातला शेतकरी रस्त्यावरती उतरतो, ज्यावेळी तो आक्रोश करतो, त्यावेळेला भली मोठी सत्ता सुद्धा कोसळते. हा या देशाचा इतिहास आहे. हा भारत देश कृषी प्रधान आहे, शेतकरी इथला कणा आहे. अरे कोणी किती येशीतनं फिरू द्या, किती येशीतनं राहू द्या, कोणी किती मोठा उद्योगपती असू द्या, आमचा शेतकरी असल्या उन्हातानात राबतोय, त्याच्या घामानं तू शेती पिकवतोय म्हणून 2 वेळचं जेवण तुमच्या ताटात येतंय. त्या शेतकऱ्याशी प्रतारणा करू नका, त्याच्या भावनेशी खेळू नका, हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाकडे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. मानखटामध्ये जो घोटाळा झालाय, अधिकाऱ्यांनी संगनमत करून पाणी चोरी केलंय आणि त्या पाणी चोरीला जे संरक्षण देत आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ही आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी आहे, जो शासनाचाच नियम आहे, टेल टू हेड, शेवटाकडून पाणी भरत भरत वरती गेलं पाहिजे आणि समन्यायी पाणी वाटप झालं पाहिजे. सगळ्यांना समान पाण्याचं वाटप झालं पाहिजे. शासनानं केलेला नियम आहे, त्या नियमानुसारच आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. हे तुम्हाला ठामपणे आणि अधिकारपणे सांगण्यासाठी आजचा मोर्चा ही आमची दुसरी मागणी आहे. आमच्या शेतकऱ्याने आज या भागामध्ये ढोबळी मिरची असेल, टोमॅटो असेल, डाळिंब असेल, भाजीपाला पिकं मोठ्या कष्टानं या मानखटावच्या दुष्काळाच्या मातीमध्ये लावलेले आहेत. शेतकऱ्यानं करोडो रुपये घातलेत. आज हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मानखटावचा शेतकरी शेतीत करोडो रुपयाची गुंतवणूक करतोय. अरे निसर्गानं आम्हाला कोपला तर निसर्ग आम्हाला मारतोय, पण राजा जर त्याच्या धोरणानं आणि प्रशासन त्यांच्या आजच्या चुकीच्या कारवाईनं जर आम्हाला आमच्या अधिकारापासून वंचित ठेवत असेल तर आम्ही शेतकरी त्यांना हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे सांगण्यासाठी आम्ही आजचा मोर्चा काढलाय. ह्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या वागण्यामुळं, प्रशासनाच्या चुकीच्या वागण्यामुळं, शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या अंमलबजावणीमुळं आज आमचा शेतकरी कर्जबाजारी झालाय, तो उद्ध्वस्त झालाय, त्याचं नुकसान झालंय. त्या नुकसानची पंचनामे झाले पाहिजेत आणि आम्हाला शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि ती नुकसान भरपाई देताना आमच्या शेतकऱ्यांनी गुन्हा केला नाही. त्यानं तुम्ही पाणी सोडणार, पाण्याला 3 आवर्त नाहीत, मानखटावला ती येणार त्या वेळेला येणार, तुम्ही जाहीर केलं, त्या भरोशावरती आमच्या शेतकऱ्याने या मातीमध्ये गुंतवणूक केली आहे. आज त्याचं नुकसान झालंय, त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. परंतु ती नुकसान भरपाई देताना पाटबंधारे विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं आमचा शेतकरी उद्ध्वस्त झालाय, त्यांच्या पगारातून ही सगळी वसुली झाली पाहिजे. हे सांगण्यासाठी आमचा आजचा मोर्चा आहे. आमचा मानचा उत्तर भाग पाण्यासाठी तहानलेला आहे. ज्यावेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत्या त्यावेळेला तिथं पाण्याच्या मोठं पाणी वाहत होतं, पाण्याच्या मोठ्या चिळकांड्या उडत होत्या. अरे आत्ता आमचा शेतकरी आक्रोशतोय, पिण्याच्या पाण्यासाठी तो अक्षरशः महाग झालाय, तो तडफडतो, आमची जनावरं तडफडतेत. त्यावेळेला ते पाणी कुठं जातं? या तालुक्यामध्ये आपण बघत असाल, निवडणुका आल्या की पाणी येतं आणि निवडणुका गेल्या की पाणी गायब होतं. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. पाण्यावरती राजकारण करणाऱ्यांना सुद्धा धडा शिकवण्यासाठी, त्यांना जाब विचारण्यासाठी आजचा मोर्चा आहे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी माननीय अप्पर तहसीलदारांना निवेदन देतोय आमच्या मागण्यांचं, आणि ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली त्या अधिकाऱ्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आम्हाला टेल टू हेड समन्यायी पद्धतीने पाणी वाटप झालं पाहिजे आणि आमचं जे नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि ती संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून मिळाली पाहिजे. आणि मानच्या उत्तर भागाला त्यांच्या हक्काचं पिण्याचं पाणी जे संविधान आम्हाला सांगतं, 21वा कलम सांगतं, त्या अधिकाराचं उल्लंघन झालंय.
त्यासाठी आम्हाला पिण्याचं पाणी हक्काचं द्या, उपकार नको, कुणाची दया नको, हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे. आज आम्ही शांततेच्या मार्गाने आलोय, पण प्रशासनाने याचा गैरसमज करून घेऊ नये. शेतकरी उद्या अतिशय आक्रमक पद्धतीनं रस्त्यावरती उतरेल हे सांगण्यासाठी आम्ही आज शांतपणाने आलेलो आहे. आता याच्यानंतर आम्ही माननीय तहसीलदारांना निवेदन देणार आहे. त्याचबरोबर आम्ही शेतकरी घाम गाळतो, आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करून शेती पिकवतो हे सांगत असताना आज आम्ही समाजाप्रती बांधिलकी सुद्धा जपण्यासाठी आज या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतोय. आम्ही कोणी आतंकवादी नाहीये, आम्ही रक्त सांडणारी माणसं नाही, तर या देशासाठी रक्त देणारी आमची माणसं आहेत. सीमेवर लढणारी आमच्याच शेतकऱ्यांची पोरं आहेत, ती कुठल्या खासदाराची, आमदाराची, कुठल्या उद्योगपतीची पोरं नाहीत. त्यामुळं या देशाला एक चांगला संदेश द्यावा म्हणून आज या आंदोलनानंतर शेतकरी आपलं स्वतःचं रक्त देऊन रक्तदान करणार आहेत. या शासनाला ती भेट देणार आहेत आणि एवढं सांगणार आहेत की आमचं रक्त घ्या, पण आमच्या हक्काचं पाणी द्या. एवढं सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.